केशवनगर आनंदनगरमध्ये फातिमा मस्जिद अरबी मदरसातर्फे रमजान ईदचा जल्लोष। आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात रमजान ईद साजरी करण्यात आली। पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा हा सण म्हणजे ईद उल फितर, जो आनंद, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणारा आहे। आज सकाळी लवकर उठून मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून मशिदीमध्ये एकत्र येत ईदची नमाज अदा केली। नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। या पवित्र दिवशी गरीब आणि गरजू लोकांना जकात आणि फित्रा देण्याची परंपरा जपली जाते। त्यामुळे समाजात मानवता आणि मदतीची भावना अधिक दृढ होते। मुंडवा, केशवनगर, मांजरी आणि परिसरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मस्जिदींमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सणाचा आनंद लुटला। घराघरात विविध प्रकारचे गोड पदार्थ, विशेषतः शिरखुर्मा बनवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी विविध समाजातील नागरिकांनीही मुस्लिम बांधवांना भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। त्यामुळे सर्वधर्मीय ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले। फातिमा मस्जिद आनंदनगर येथे नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, माजी पंचायत समितीचे जितीनदादा कांबळे, माजी शासन नियुक्त नगरसेवक विकी शिवाजी माने, शक्तिप्रधान राजेंद्र उर्फ धाडसी बापू गायकवाड, नीलकंठ माणिक शेट्टी, मुंडवा पोलीस चौकीचे माळी साहेब तसेच स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही या उत्सवात सहभाग घेतला होता। समाजात शांती, एकता आणि बंधुभाव टिकवण्याचा संदेश दिला। ईद हा सण फक्त आनंदाचा नाही तर एकमेकांप्रती प्रेम, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण आहे। अशा प्रकारे यंदाची रमजान ईद सर्वत्र उत्सव, आनंद आणि एकोप्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली। देखो, आए हुए तमाम भाइयों ने आज इस प्रोग्राम ईद जो मीठी ईद बोली जाती है, इसमें आकर के हर मजहब के लोगों ने आकर के हमारा हौसला अफजाई की और महकमे जो पुलिस खाते के थे उनके भी ऑफिसर और हर मजहब के लोग आकर के, जैसे फादर हो गए, गुरुद्वारे कमेटी के लोग हो गए, बंते जी हो गए और हमारे केशव नगर के नगर सेवक हो गए और जितने पक्ष के पदाधिकारी है, सब लोगों ने आकर के हमारा हौसला अफजाई किए। हम अल मलिक ट्रस्ट के जानिब से उनका तहे दिल से शुक्रगुजार और खैर मकदम करते हैं कि आइंदा साल और बची हुई जिंदगी तमाम इंसानों की आफियत के साथ और बरकत के साथ गुजरे। हम अल्लाह से दुआ करते हैं कि अल्लाह हम सबको कामयाब करे। आमीन सुम्मा आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह। आज जो रमजान ईद यहाँ पर केशवनगर आनंदनगर में फातिमा मस्जिद अरबी मदरसा और अल मलिक ट्रस्ट के जानिब से जो सेलिब्रेशन हुआ है आज रमजान ईद का, और तमाम मुसलमान भाइयों को, हर एक भाई बहनों को सबको ईद मुबारक। और यहाँ पर जो सर्वधर्म समभाव जो हमने प्रकट किया है और सब लोग जो आए हैं, सर्व जाती धर्माचे जे लोक आले होते आज या ठिकाणी आनंद, आमच्या खास करून विनंतीला मान देऊन जे सुद्धा नगरसेवक आले होते, सामाजिक कार्यकर्ते आणि बाकी सर्व कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्रामधली जे लोक आली होती आणि तसेच धर्मगुरू जे फादर आले होते, बंतेजी आले होते, आपले ज्ञानीजी जे आले होते, ह्या सगळ्यांचे आम्ही अल मलिक ट्रस्ट, फातिमा मस्जिद अरबी मदरसा यांच्याकडून आभार प्रकट करतो। आणि यांनी जे आम्हाला येऊन आमची हौसला अफजाई केली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं, सर्व धर्म समभाव, आणि खास करून धाडसी बापू यांनी जे आता त्यांचे शब्द मांडले की जे बाबा सर्व धर्म समभाव आहे, जे बाकीच्या देशामध्ये चाललंय, बाहेर जे इकडे चाललेलं आहे हिंदू मुस्लिम आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या आनंदनगर, केशवनगर ह्या विभागामध्ये, ह्या भागामध्ये आतापर्यंत कधी नव्हत्या आणि इथून पुढे सुद्धा कधी राहणार नाहीयेत। ह्याची मी सुद्धा अल मलिक ट्रस्ट, फातिमा मस्जिद आणि अरबी मदरसा यांच्यातर्फे ग्वाही देतो की इथून पुढे किंवा ह्याच्या अगोदर पण कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे पण कधी असं जाती धर्म असं कुठलंही होणार नाही। प्रत्येकाला ईद मुबारक आणि सर्व आलेल्या आपल्या पै पाहुण्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज ईद के मौके पे हमारे केशवनगर आनंद नगर फातिमा मस्जिद अल मलिक ट्रस्ट के सारे सभी धर्म के लोग हमारे साथ जमा हुए और सब मुस्लिम समाज ने यहाँ नमाज अदा करी। हम चाहते हैं देश का स्वार्थ ऐसे ही बना रहे, आपस में प्यार मोहब्बत कायम रहे, जो भी जिस धर्म के हो आपस में प्यार से, इंसानियत से जाए। थैंक यू। सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक। आजच्या या ईदच्या निमित्ताने सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपल्या हिंदुस्थान मधले जे काय आपण घटक आहोत, आपण सगळे एकच याच्यातले समाजामधले आहेत। आपले जरी धर्म वेगळे असले तरी आपण एक आहे ह्या ठिकाणी आपण दाखवून दिले आणि ह्याचं नेतृत्व आज तुम्ही केलंय, हे खरंच आम्हाला गौरवास्पद आहे।
कारण की आम्हाला या ठिकाणी बोलून तुम्ही आपलंसं केले, तुम्ही आम्हाला जे काही तुम्ही सगळ्या समाजाला एकत्र करून आपण एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. या ठिकाणी रमजान ईदच्या सर्व बांधवांना या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा. खरंच या भारतामध्ये जर आता नूरभाईनी हे जे प्रथा पाडली की सर्व धर्मांना घेऊन ईद साजरी करायची, मी तुम्हाला वंदन करतो की असे तुमचे चांगले विचार, असे सगळ्या समाजामध्ये चांगले विचार पसरू द्या आणि जे काही सगळ्यांच्या मनामध्ये राग द्वेष जे काही पसरलेला आहे तो त्याचा कमी होऊ द्या आणि सर्वांना सुख शांती लाभू द्या अशी मी या ठिकाणी परत एकदा इच्छा प्रकट करतो. पुन्हा एकदा सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर्फे रमजान ईद साजरी करत आहेत. 1 महिन्याच्या खडतर प्रवासानंतर आज या पवित्र दिवशी हा रमजान ईद आपण साजरा करत आहात. अनोख्या पद्धतीने सर्व समाजाच्या धर्मगुरूंना तसंच सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित आणण्याचं एक छान काम अल मलिक ट्रस्टतर्फे तसेच नूर खान चाच्यातर्फे करण्यात आले आहे. त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. आज यहाँ पर केशवनगर और आनंद नगर या हर साल यहाँ पे आप लोग हम लोग को इनवाइट करते हैं. आपको ईद की बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ. आपका यहाँ पे आनंद नगर पूरे केशवनगर पूरे हिंदुस्तान में पूरी आनंदी का वातावरण यहाँ पे सर्व जाति धर्म के जो यहाँ पे हम लोग इकट्ठा यहाँ पर आते रहते हैं. हिंदू मुस्लिम क्रिश्चियन और यहाँ पर श्री खान साहब ने यहाँ पे सबको बुलाकर सबको यहाँ पे हम लोग को बुलाया, इसलिए मैं आपका शुक्रगुजार करता हूँ. और आप सभी भाइयों बहनों को मैं ईद की बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ. यहाँ पे रुक जाता हूँ. थँक्यू. रमजान ईदच्या मुंडवा पोलीस स्टेशनच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आज यावेळेस आम्हाला विशेष आनंद होतो. चाचानी सर्व म्हणजे धर्माचे जातीचे लोक या ठिकाणी बोलवून आजच्या पवित्र दिवशी सर्वांच्या शुभेच्छा तुम्ही घेताय. परत एकदा मुंडवा पोलीस स्टेशनकडून अशीच आम्ही म्हणजे प्रार्थना करतो की हे सर्वजण असेच एकत्र शांततेत आणि समाधानाने राहू द्या. परत एकदा आमच्या मुंडवा पोलीस स्टेशनकडून शुभेच्छा. धन्यवाद. आप सभी लोगों को ईद मुबारक हो. आज खुशी का दिन है. आप सभी लोगों के लिए मैं बुद्ध धम्म संघ से मैं मंगल कामना करता हूँ कि आप लोगों के जीवन में ढेर सारी खुशियाँ आए. आमीन. और आप सभी लोग अपने जीवन में वैभव को प्राप्त करो, सुख को प्राप्त करें. आप लोग ऐसी मैं मंगल कामना करता हूँ. ईद मुबारक. जैसे नूर भाई ने कहा, मैं कोई ज्ञानी नहीं हूँ, मैं भगवान को सब फॉलो करने वाला एक आम इंसान हूँ. और जैसे कि हमारे धर्म में कहा जाता है, मानस की जात सभे एक पहचानो. कहने का मतलब हम सब एक ही भगवान के, अल्लाह के, वाहिगुरु के, मतलब जीसस के बनाए हुए इंसान हैं. हम सबको आपस में मिलके रहना है. बस वही हमारा कर्म है. मतलब कि एक दूसरे को हेल्प करो तरक्की में, दुख सुख में, वो मेन काम है हमारा. ह्यूमैनिटी इज़ अटमोस्ट इम्पोर्टेंट. ज़्यादा वक्त ना लेते हुए एक बार फिर से ईद मुबारक. अस्सलाम वालेकुम. हम दुआ करेंगे. प्यार पिताजी, हम आपको धन्यवाद देते हैं. परमेश्वर अल्लाह हमें आप सभी भाई बहनों को एक किया है, क्योंकि हम एक राही है ये समझ के हम चलने के लिए हमारे सभी भाइयों को, मुसलमान भाइयों को ये ईद मुबारक तू कर और तेरा महिमा दे. क्योंकि धरती तूने बनाई, आसमान तूने बनाया और हर इंसान को आपने बनाया है. इंसान को कैसा चलना, कैसा रहना, ये आपने हमें तजुर्बा दिया है और आगे बढ़ा. से धन्यवाद देते. ये छोटे मित्र सुनर को कर परमेश्वर अल्लाह मियाँ. आमीन 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 आमीन. आपको सबको ये ईद मुबारक. अभी बहुत दिन के बाद हम सब भाई बहन कोई भी अलग नहीं है, किसी का खून अलग नहीं है. एक ही खून के हम लोग